बारामती हे शहर मला माहिती नाही असं म्हणणारी एकही व्यक्ती तुम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही। बारामतीची ही जी काही ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख इथल्या नियोजनबद्ध विकासाच्या मॉडेलमुळे तयार झालेली आहे। सुरुवातीपासूनच या शहराला एक दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी कणखर राजकीय व्यक्तिमत्व मिळत गेली, म्हणूनच या बारामतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकला। एखाद्या शहराला जेव्हा दूरदृष्टी असणारं नेतृत्व मिळतं तेव्हा त्या शहराचा किती मोठ्या प्रमाणात कायापालट होऊ शकतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला बारामतीला एकदा भेट द्यावीच लागेल। या ठिकाणचे रस्ते असतील, इथले फुटपाथ असतील, इथली ग्रीनरी असेल, इथली ओपन जिम असेल, इथली पार्किंगची व्यवस्था असेल, इथले कॅनॉल असतील, इथलं बस स्टँड असेल, इथलं रेल्वे स्टेशन असेल, इथल्या शैक्षणिक संस्था असतील किंवा इथले मेडिकल कॉलेजेस असतील, सगळं काही अप्रतिम आणि अद्वितीय आहे। परंतु जेव्हा या शहरामध्ये काही लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा करताना दिसतात किंवा फुटपाथवरती थुंकताना दिसतात किंवा चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क करतात किंवा अरेरावीने भांडण करताना दिसतात, तेव्हा मनामध्ये कुठं असं तरी वाटतं की आपल्या बारामतीच्या नावलौकिकाला कुठेतरी डाग लागतो। आपल्याला जर हे बारामतीचं नावलौकिक टिकवायचं असेल किंवा ते वाढवायचं असेल तर इथल्या राजकीय नेतृत्वाबरोबरच इथल्या जनतेलाही खांद्याला खांदा लावून उतरणं फार गरजेचं आहे। कारण कुठल्याही शहराचा विकास हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमुळे होत नाही, तर तिथल्या लोकांच्या विचारांवरती ठरलेला असतो की लोकांचे विचार कसे आहेत त्याच्यावरती शहराची एक इमेज बनत असते। आपल्या बारामती शहराचा नावलौकिक हा महाराष्ट्रभर तर नक्कीच आहे, याच्यामध्ये कोणतंही दोमत नाहीये, पण हाच नावलौकिक जर आपल्याला भारतभर आणि जगभर जर लोकांना दाखवायचं असेल तर इथल्या जनतेला त्यांची मानसिकता ही बदलावीच लागेल। मला अभिमान आहे की मी एक बारामतीकर असल्याचा। तुम्ही जर बारामतीकर असाल आणि तुम्हालाही बारामती शहराचा अभिमान असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बारामतीकरांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।